होतं सर्क्युलर मोशन, सर्क्युलर मोशनचे टाइप्स आणि सर्क्युलर मोशनच्या कॅरेक्टरिस्टिक्स. आफ्टर दॅट आज आपण टॉपिक टीच करणार आहोत अँग्युलर डिस्प्लेसमेंट, अँग्युलर वेलॉसिटी अँड अँग्युलर ऍक्सेलरेशन. या डेफिनेशन मी तुम्हाला सांगणार आहोत आणि यावर डिपेंड मग आपलं एक खूपच इम्पॉर्टंट डेरिव्हेशन आहे. सो फर्स्ट वन, व्हॉट इज मीन बाय अँग्युलर डिस्प्लेसमेंट. केअरफुली लक्ष द्याल. तुम्हाला डिस्प्लेसमेंट म्हणजे तर माहितच आहे विद्यार्थी मित्रांनो. डिस्प्लेसमेंट म्हणजे काय होते, जसा हा एक पार्टिकल आहे, हा पार्टिकल या पोझिशन पासून या पोझिशन पर्यंत गेला, याला म्हणतो आपण डिस्प्लेसमेंट. एका पोझिशन पासून दुसऱ्या पोझिशन पर्यंत गेला, यालाच काय म्हणतो आपण डिस्प्लेसमेंट. बट आता आपल्याला डेफिनेशन लिहायची आहे अँग्युलर डिस्प्लेसमेंट. कशाची डेफिनेशन लिहायची आहे आपल्याला, अँग्युलर डिस्प्लेसमेंट. तर विद्यार्थी मित्रांनो, अँग्युलर डिस्प्लेसमेंट म्हणजे काय होते, जसा हा आपण सेंटर घेतला सर्कलचा, हा मी एक पॉइंट घेतला कोणत्या पोझिशनवर, ए पोझिशनवर. सेंटर कोणता घेतला, ओ. आता हा पार्टिकल ए पोझिशन पासून बी पोझिशन पर्यंत गेला. ए पोझिशन पासून कुठपर्यंत गेला, बी पोझिशन पर्यंत. तर या पार्टिकलनं एक अँगल बनवला. या पार्टिकलनं काय बनवला, अँगल. कोणासोबत, सेंटर ऑफ सर्कल सोबत. तर जेव्हा पार्टिकल अँगल फॉर्म करते सेंटर ऑफ सर्कल सोबत, अशा डिस्प्लेसमेंटलाच म्हणतो आपण अँग्युलर डिस्प्लेसमेंट. खूप केअरफुली लक्ष ठेवा हा शब्द. द अँगल मेड बाय द पार्टिकल, द अँगल मेड बाय द पार्टिकल विथ सेंटर ऑफ सर्कल. जेव्हा एखादा पार्टिकल सेंटर ऑफ सर्कल सोबत किंवा सर्कलच्या सेंटर सोबत अँगल फॉर्म करतो, तेव्हा त्याला आपण अँग्युलर डिस्प्लेसमेंट म्हणतो. याला म्हणू आपण लिनियर डिस्प्लेसमेंट. फ्रॉम टू अनदर पॉइंट लिनियरली. याला म्हणू आपण अँग्युलर डिस्प्लेसमेंट. अँग्युलर याच्यासाठी कारण हे जेव्हा डिस्प्लेसमेंट होते तेव्हा तो अँगल फॉर्म करतो. काय फॉर्म करतो, अँगल. कोणासोबत फॉर्म करतो, तर सेंटर ऑफ सर्कल सोबत तो अँगल फॉर्म करतो. म्हणून त्याला म्हणतो आपण अँग्युलर डिस्प्लेसमेंट आणि त्याला डिनोट करतो आपण थीटानी. लक्षात ठेव जा. कशाने डिनोट करतो, तर थीटानी. त्यानंतर नेक्स्ट आहे आपलं अँग्युलर वेलॉसिटी. आता वेलॉसिटी म्हणजे काय, तुम्हाला 9th-10th मध्ये पण असणारच. वेलॉसिटी म्हणजे चेंज इन डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू टाइम. वेलॉसिटी म्हणजे काय होत असते, चेंज इन डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू टाइम. मग विद्यार्थी मित्रांनो, अँग्युलर वेलॉसिटी म्हणजे काय होणार, अँग्युलर वेलॉसिटी म्हणजे आता काय होणार, चेंज इन अँग्युलर डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू टाइम. जेव्हा आपलं अँग्युलर डिस्प्लेसमेंट चेंज होणार विथ रिस्पेक्ट टू टाइम, त्याला म्हणू आपण अँग्युलर वेलॉसिटी. म्हणजे अँग्युलर डिस्प्लेसमेंट चेंज होणार विथ रिस्पेक्ट टू टाइम. अँग्युलर डिस्प्लेसमेंट चेंज विथ रिस्पेक्ट टू टाइम यालाच म्हणतो आपण अँग्युलर वेलॉसिटी. आणि अँग्युलर वेलॉसिटी आपण डिनोट करतो ओमेगानी. हे खूप इम्पॉर्टंट आहे, कारण मी यावर डिपेंड आता डेरिव्हेशन घेणार आहे, जे डेरिव्हेशन पेपरमध्ये विचारल्या जाते 2 मार्क्स साठी. म्हणून चांगल्या प्रकारे समजून घ्या. अँग्युलर डिस्प्लेसमेंट म्हणजे थीटा, जो अँगल फॉर्म करतो. अँग्युलर वेलॉसिटी म्हणजे ज्या वेळेस आपलं अँग्युलर डिस्प्लेसमेंट हे चेंज होते, चेंज विथ रिस्पेक्ट टू टाइम, त्याला म्हणतो आपण अँग्युलर वेलॉसिटी. ऍट द लास्ट अँग्युलर ऍक्सेलरेशन. मग आता अँग्युलर ऍक्सेलरेशन म्हणजे काय होते, तो डिनोट करतो आपण अल्फानी.
आता तुम्हाला ऍसेलरेशन म्हणजे माहित असणारच, चेंज इन व्हेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू टाइम. डिस्प्लेसमेंट चेंज झालं तर व्हेलॉसिटी, व्हेलॉसिटी चेंज झाली तर ऍसेलरेशन. मग इथं फक्त वन वर्ड चेंज आहे, अँग्युलर ऍसेलरेशन. सो अँग्युलर ऍसेलरेशन म्हणजे काय होणार? द चेंज इन अँग्युलर व्हेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू टाइम. ज्या वेळेस आपली अँग्युलर व्हेलॉसिटी ही चेंज होणार, कोणती व्हेलॉसिटी चेंज होणार? अँग्युलर व्हेलॉसिटी चेंज होणार विथ रिस्पेक्ट टू टाइम. अँग्युलर व्हेलॉसिटी चेंज विथ रिस्पेक्ट टू टाइम, त्यालाच म्हणतो विद्यार्थी मित्रांनो अँग्युलर ऍसेलरेशन. या तीनही डेफिनेशन मी तुम्हाला काल लिहून दिल्या होत्या. बिकॉज ऑफ कव्हरेज इश्यू मी आज पुन्हा तुम्हाला हे डबल सांगितलं. आणखी जर कोणाचा कव्हरेज इश्यू असणार तो व्हिडिओ रेकॉर्ड झालाच असतो, चांगल्या प्रकारे बघा. बट आता मी जो तुम्हाला क्वेश्चन सांगणार आहोत आणि जे डेरिव्हेशन सांगणार आहोत ते चांगल्या प्रकारे समजून घ्या. सो फर्स्ट राईट डाऊन द क्वेश्चन. फर्स्ट, derive the expression between linear velocity and angular velocity. Derive the relation between linear velocity and angular velocity. यालाच और करा, याच क्वेश्चनला आणखी और क्रॉस ओमेगा बार v बार इक्वल टू r बार क्रॉस ओमेगा बार. तुम्हाला रिलेशन कोणाचं विचारलं आहे? लिनियर वेलोसिटी अँड अँग्युलर वेलोसिटी. लिनियर वेलोसिटी म्हणजे v, अँग्युलर वेलोसिटी म्हणजे ओमेगा. या दोघांचं रिलेशन दाखवायचं आहे किंवा हे आपल्याला प्रूव्ह करून दाखवायचं आहे. क्वेश्चन सिंपल आहे, बोर्डकडे फक्त आता केअरफुली लक्ष द्या. सो फर्स्ट वन, विद्यार्थी मित्रांनो मी एक डायग्राम ड्रॉ करतो. जस्ट सी हिअर केअरफुली. आम्ही एक सर्कल ड्रॉ केला. या सर्कलचा सेंटर घेतला मी O, रेडियस घेतला R. सेंटर O घेतला, रेडियस R घेतला आणि हा एक पॉइंट घेतला A. आता पार्टिकल काय करत आहे? या A पॉइंट पासून या B पॉइंट पर्यंत मूव्ह झाला. ए पासून कुठपर्यंत मूव्ह झाला आपला पार्टिकल? ए पासून बी पर्यंत. तर ए पासून बी पर्यंत जेव्हा तो मूव्ह झाला ते मी डिस्टन्स कव्हर जे केलं ते डिस्टन्स घेतलं मी यस. किती डिस्टन्स कव्हर केलं? यस. दिसणार नाही या साईडला, या साईडला लिहितो मी यस. ए पासून बी पर्यंतचं डिस्टन्स किती? तर यस. आणि जो आपला अँगल बनला तो किती बनला? थीटा. मी तुम्हाला आता समजावून सांगितलं होतं का पार्टिकल जेव्हा आपलं एका पॉइंट पासून दुसऱ्या पॉइंट पर्यंत मूव्ह होते तेव्हा ते अँगल फॉर्म करते. कन्सिडर अ पार्टिकल. आपण एक पार्टिकल कन्सिडर करू. कन्सिडर अ पार्टिकल विच परफॉर्म किंवा विच मूव्ह अलॉंग द सर्कमफरन्स ऑफ सर्कल. एक पार्टिकल कन्सिडर करू जे पार्टिकल कशा प्रकारे मूव्ह होत आहे? अलॉंग द सर्कमफरन्स ऑफ सर्कल. सर्कमफरन्स ऑफ सर्कलच्या अलॉंग मध्ये काय होत आहे? मूव्ह. या पार्टिकलची लिनियर वेलोसिटी घेऊ आपण v. लिनियर वेलोसिटी v, अँग्युलर वेलोसिटी ओमेगा, रेडियस r आणि सेंटर घेऊ O. फर्स्ट वन एक पार्टिकल कन्सिडर केलं. ते पार्टिकल अलॉंग द सर्कमफरन्स ऑफ सर्कल, अलॉंग द सर्कमफरन्स ऑफ सर्कल काय होत आहे? मूव्ह होत आहे.
त्या पार्टिकलची लिनियर वेलोसिटी किती आहे v, अँग्युलर वेलोसिटी किती ओमेगा, रेडियस किती r, विथ सेंटर o. आता विद्यार्थी मित्रांनो, जेव्हा हे पार्टिकल ए पॉइंट पासून बी पर्यंत मूव्ह होणार, ए पॉइंट पासून बी पर्यंत काय होणार, मूव्ह होणार, इट कव्हर द डिस्टन्स एक्स. ते किती डिस्टन्स कव्हर करणार, यस डिस्टन्स कव्हर करणार. बघा इथं मी यस डिनोट केला आहे. यस डिस्टन्स केव्हा कव्हर करणार, जेव्हा आपलं पार्टिकल मूव्ह होणार फ्रॉम पॉइंट ए अप टू पॉइंट बी. ए पासून बी पर्यंत जेव्हा आपलं पार्टिकल मूव्ह होणार तेव्हा ते डिस्टन्स कव्हर करणार यस. ओके, आधी मी हे जेवढं घेतलं तेवढं आपण नोट करू, लिहा. क्वेश्चन लिहिलाच होता तुम्ही, डायग्राम पण बाजूला काढून घ्या आणि पहिला पॉइंट लिहा. कन्सिडर अ पार्टिकल move along the circumference of circle. Move along the circumference of circle having linear velocity v, angular velocity omega, radius r and center o. पुन्हा एकदा सांगत आहोत. Consider a particle moves along the circumference of circle having linear velocity v, angular velocity omega, radius r and center o. Next point, let a particle move from point A. कोणत्या पॉइंट पासून, फ्रॉम पॉइंट ए अप टू पॉइंट बी. फ्रॉम पॉइंट ए अप टू पॉइंट बी. आता आपण काय लिहिलं, लेट पार्टिकल मूव्ह. पार्टिकल आपला मूव्ह होत आहे कोणत्या पॉइंट पासून, फ्रॉम पॉइंट ए अप टू पॉइंट बी. तर त्याने डिस्टन्स किती कव्हर केलं बघा, डायग्राम मध्ये शो केलाय आपण यस. देन इट कव्हर डिस्टन्स यस, राईट डाऊन. Then it cover distance s in time t. Then it cover distance s in time t. तर त्याने डिस्टन्स किती कव्हर केलं, यस डिस्टन्स कव्हर केलं. किती टाइम मध्ये, टी मध्ये. आता आपल्याला डिस्टन्स पण माहित आहे आणि टाइम पण माहित आहे. तर आधी आपण लिनियर वेलोसिटी फाइंड आउट करू. नाउ linear velocity. आता विद्यार्थी मित्रांनो, लिनियर वेलोसिटी म्हणजे काय येणार रे, डिस्टन्स अपॉन टाइम. डिस्टन्स अपॉन टाइम. लिनियर वेलोसिटी म्हणजे काय होते, v. डिस्टन्स किती कव्हर केलं, यस, आणि टाइम किती आहे, टी. तर v इक्वल टू काय आला आपला, यस अपॉन टी. हे झालं आपलं इक्वेशन 1. बट जेव्हा हे पार्टिकल ए पासून बी पर्यंत गेलं, जेव्हा हे पार्टिकल ए पासून बी पर्यंत गेला तेव्हा डिस्टन्स कव्हर केला यस, आणि अँगल किती फॉर्म केला, कोणता अँगल फॉर्म केला, थीटा. मग आपल्याला लिहावं लागणार, व्हेन particle move from A to B, it make an angle,
थीटा, इट मेक एन अँगल थीटा विथ सेंटर ओ. दिसत असणार तुम्हाला. डिस्टन्स किती कव्हर केलं? यस. कन्फ्युज नका होऊ. डिस्टन्स कव्हर केलं यस, आणि अँगल कोणता फॉर्म केला? थीटा. अँगलचा फॉर्म्युला असतो देअरफॉर अँगल इक्वल टू आर्क अपॉन रेडियस. अँगल इक्वल टू फॉर्म्युला आर्क अपॉन रेडियस. अँगल किती आहे आपला? थीटा. आर्क, आर्क म्हणजे काय हे बघा, ए पासून बी पर्यंत हा आर्क दिसत आहे तुम्हाला, तो आर्क म्हणजेच यस आर्क. इकडे डायग्राम ड्रॉ करून दाखवतो मी पुन्हा एकदा. हा ए, हा बी, तर हाच आपला आर्क झाला ना. तर आर्क किती आहे आपला? यस. रेडियस किती आहे? आर. रेडियस किती आहे आपला? आर. तर यामधून यस ची व्हॅल्यू काय येणार विद्यार्थी मित्रांनो? यस येणार आपला आर इंटू थीटा. आर या साईडला जाऊन मल्टिप्लाय होणार. आता यस ची ही व्हॅल्यू मी इक्वेशन 1 मध्ये पुटअप करणार. देअरफॉर इक्वेशन 1 बिकम्स V equal to R into theta upon T. यस ची व्हॅल्यू मी पुट केली R इंटू थिटा. बट आताच मी तुम्हाला समजावून सांगितलं होतं रे, थिटा अपॉन टी. थिटा अपॉन टी म्हणजेच अँगुलर डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू टाइम. थिटा म्हणजे अँगुलर डिस्प्लेसमेंट सांगितलं मी आता व्हिडिओच्या स्टार्टिंगलाच. अँगुलर डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम म्हणजेच काय होते? तर अँगुलर वेलॉसिटी होते. सो थिटा अपॉन टी ची व्हॅल्यू किती आली? ओमेगा. सो ऍट द लास्ट V इक्वल टू R इंटू ओमेगा. हे झालं आपलं रिलेशन V इक्वल टू R इंटू ओमेगा. बट जर तुम्हाला म्हटलं वेक्टर फॉर्म, इन वेक्टर फॉर्म जर म्हटलं तर सिम्पली फक्त तुम्हाला एवढंच लिहायचं आहे. इन वेक्टर फॉर्म, V बार इक्वल टू R बार क्रॉस ओमेगा बार. हे झालं वेक्टर फॉर्म मध्ये. हे झालं दोघांचं रिलेशन. दोघांचं जर रिलेशन म्हटलं, बराबर, दोघांचं जर रिलेशन म्हटलं तर आपल्याला V इक्वल टू R इंटू ओमेगा लिहिलं तरी चालणार. वेक्टर फॉर्म मध्ये एवढं लिहा. आणि जर या पोझिशनवर दिसत नसणार तर मी या साईडला लिहून देतो, चांगल्या प्रकारे समजून घ्या. बघा तिथे मी थिटा अपॉन टी म्हणजे ओमेगा मी पुटअप करणार आहे. सो V ऍज इट इज, R ऍज इट इज इंटू थिटा अपॉन टी म्हणजेच अँगुलर डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू टाइम